सुरुवातीला टॉप 9 मोठ्या घडामोडी पाहूयात। अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत माझ्याही मनामध्ये शंका, निरसन झालं पाहिजे। मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे निर्देश। सुनेत्रा पवारांचं भाष्य। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे, पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीमधल्या प्रचार सभेतून ग्वाही। मनात असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। मी संघर्ष योद्ध्याची सहचारणी, येसुबाई जशा लढल्या तशी लढेन। बारामतीची जनता पाठीशी असेपर्यंत खचणार नाही, मागे हटणार नाही। प्रचार सभेतून सुनेत्रा पवारांचा विश्वास। मी एका संघर्ष योद्ध्याची सहचारणी आहे। येसुबाई जशा लढल्या, अहिल्याबाई होळकरांनी जसा कारभार चालवला आणि आपला लोकांना न्याय दिला, त्याच निष्ठेने मी तुमची सेवा करेन। अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये। 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख। संपूर्ण भारतामध्ये गाजेल असा विजय करा। फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन। दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे। वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे। बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती। सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही। दादांना आदरांजली म्हणून वहिनींना साथ द्या। सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन। विक्रमी मतदान नक्की होईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शकतात। एक नंबरच्या शेजारचं बटन दाबून दादाला आदरांजली श्रद्धांजली द्या। विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य। अदिती तटकरेंकडून स्पष्ट, अजितदादा आज नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही। बारामतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये दादांची आठवण आहे। अदिती तटकरेंकडून दादांच्या आठवणींना उजाळा। बारामतीमध्ये कुटुंब म्हणून प्रचाराला जाण्यास उद्धव ठाकरे, काँग्रेसचा पाठिंबा। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य तर मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे। संजय राऊत यांचा टोला। ही दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे। इंटरेस्टिंग आहे फार, मारून मुटकून फॅमिली मॅटर आहे। दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न काकींच्या माध्यमातून पूर्ण होईल। अदिती तटकरेंचं विधान तर वातावरण गढूळ करू नका, छगन भुजबळांनी सुनावलं। सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवर 2 लोकल आमने सामने। मोटरमनचे प्रसंगावधान, थोडक्यात अपघात टळला। स्टेशन मास्टर निलंबित। घटनेनंतर काही वेळ लोकल सेवा विस्कळीत। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। विरोधक म्हणजे सिरियल लायर, महिला आरक्षण येऊ नये यासाठी विरोधकांचा प्रयत्न। भाजपच्या युवा शक्ती जागर मोर्चातून मुख्यमंत्री फडणवीसांचा पुन्हा हल्लाबोल। महिला आरक्षणाच्या आडून सरकार देशाचे तुकडे पाडणार होते, मात्र विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचं कुभांड फोडलं। नारी शक्ती वंदन विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा एनडीएवर निशाणा। महिला आरक्षण बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या चॅलेंजला सुळेंचं पुन्हा उत्तर। कुठेही कधीही चर्चेला बोलवा, आम्ही तयार। सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार। माननीय मुख्यमंत्री या राज्याचे कुठेही कधीही जर आम्हाला चर्चेला बोलवलं तर अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्री बोलतील तिथे आमची बाजू मांडायला आम्ही जाऊ। माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोयीने वेळ द्यावा। तर फडणवीसांनी त्यांचा स्तर कोणता ते सांगावं। संजय राऊतांचं वक्तव्य। डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी विरोधकांना दिलं होतं ओपन डिबेटचं चॅलेंज। माझ्या स्तरातील कोणत्याही नेत्यानं ओपन डिबेट करावं। फडणवीसांच्या या वक्तव्यावरून राऊतांचा टोला। त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे, कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही। लेवल माझ्या लेवल एवढं तू शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागतात।
भाजपला महिला आरक्षण द्यायचं नाहीये. भाजप ज्या विचारानं चालतं त्याला आपण मनुवाद म्हणतो. पत्रकार परिषदेमधून रोहित पवारांची भाजपवर टीका. तर एक पीपीटी दाखवत आम्हीच कसे खरे सांगण्याचा रोहित पवारांचा खोटा प्रयत्न. नवनाथ बन यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. महिला आरक्षण विधेयकावरून मुंबईमध्ये भाजपचा मविया विरोधात मोर्चा. डिलिमिटेशन विधेयक नामंजूर झाल्यानंतर निषेध व्यक्त. वरळीमधील जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत मोर्चा सुरू. गोकुळबाबत 2 दिवसांमध्ये माहितीच्या नेत्यांची बैठक होणार. ही निवडणूक माहिती म्हणूनच लढण्याचा आग्रह. प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. गोकुळवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून वक्तव्य. गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीने एकत्रित लढलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह आम्हा सगळ्यांचा आहे आणि त्या पद्धतीचंच काम सुरू आहे. भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर. 23 नेत्यांचे प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती. विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ यांना प्रवक्तेपदावर पुन्हा संधी. गणेश खणकर यांना मुंबई प्रवक्तेपदावरून प्रदेश प्रवक्तेपदावर बढती. राष्ट्रीय ओबीसी महासंघानं मागवली मुंब्रा इथल्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेख यांची माहिती. जर प्रमाणपत्र खरं असेल तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांच्या पाठीशी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका. राजकीय दबावातून प्रमाणपत्र बाद झालं का याची माहिती घेणार असल्याचं केलं स्पष्ट.